यवत या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने रायकरमाळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जयंतीच्या माध्यमातून आज या ठिकाणी नवीन सभागृहामध्ये प्रथम 199वी जयंती साजरी केली जात आहे। आज संध्याकाळी ॲडव्होकेट बापूराव भागवत यांचं असं महात्मा फुले जयंतीनिमित्त दुसरावे असं व्याख्यान होणार आहे। तरी आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त आज इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे। कार्यक्रम हा समस्त ग्रामस्थ यवत व महात्मा ज्योतिबा फुले प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेला आहे। कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे, 7 ते 9 ॲडव्होकेट बापूराव भागवत यांचं व्याख्यान आहे। या ठिकाणी आज जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने यवत पंचक्रोशीतील सर्व फुलेशाह आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थिती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा। साहेब आंबेडकर माणूस म्हणून जगण्यासाठी ज्यानं हातामध्ये तलवार घेतली आणि त्या तलवारीच्या धाकेवर कैद गनिमांना मातीत मिळवलं ते छत्रपती शिवाजी महाराज। तुमच्या आमच्यापर्यंत शिक्षणाची ज्योत प्रज्वलित झाली पाहिजे आणि घराच्या आतमध्ये चुलीवरती काम करणारी माझी भगिनी शिकली पाहिजे, हा विचार मनामध्ये घेऊन समतेचा जागर ज्याने आपल्या आयुष्यामध्ये केला ते महात्मा ज्योतिराव फुले। आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना 2 पावलं त्याच्या पुढे उभं राहून तुमच्या आमच्यासाठी समाजसेवेचं व्रत हाती घेणाऱ्या क्रांतीसूर्य सावित्रीमाई फुले, जी महिला कधीच गादीवरती बसली नाही, राजसिंहासनावरती बसली नाही, परंतु तुमच्या आमच्या हृदयावरती जिनं अधिराज्य गाजवलं, त्या पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर दपावर थाप टाकून तुमच्या आमच्या रक्तातला स्वाभिमान जागा करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। आणि माझे गुरु मार्गदर्शक हरिभक्त परायण नवनाथ महाराज बनकर यांच्या विचारामुळं आज या ठिकाणी माझे विचार तुमच्या समोर व्यक्त करण्याची संधी मिळालेली आहे। खरं तर त्यांच्या समोर आज बोलत असताना मी माझं भाग्य समजतो की ज्यांना मी ऐकत ऐकत लहानाचा मोठा झालो त्या महाराजांसमोरचं आज माझं पहिलं व्याख्यान आहे। या व्याख्यानाच्या निमित्तानं तुम्हाला जे रुचणार आहे, तुम्हाला जे पटणार आहे, तुम्हाला जे आवडणार आहे ते मोठ्या अंतःकरणानं तुमच्याकडे ठेवून घ्या। जे तुम्हाला रुचणार नाही, जे तुम्हाला पटणार नाही ते मोठ्या अंतःकरणानं माझ्याकडे परत करा, एवढीच एक विनंती करतो। इंद्रायणी आजही तशीच वाहते आहे, भामचंद्र डोंगर देखील तसाच उभा आहे, परंतु जीवनाचं तत्वज्ञान गाथेच्या रूपानं प्रवाहित करणारे संत तुकाराम महाराज मात्र आज आम्हाला तुमच्या आमच्यामधून तयार होताना दिसत नाही। आज समाजसेवक खूप झाले, समाज सुधारक खूप झाले, परंतु फुटकं मडकं अनेक झाडू एवढी ज्यांची इस्टेट होती, परंतु स्वच्छतेची श्रीमंती जे गावागावाला बहाल करत सुटले ते संत गाडगे बाबा मात्र आज आम्हाला आमच्या समाज सुधारकांमधून तयार होताना दिसत नाही। आज शेतकरी खूप झाले, बागायतदार खूप झाले, परंतु कांदा पोळा भाजी अवघी विठाबाई माझी असे म्हणणारे संत सावंतामाई मात्र आज आम्हाला आमच्या शेतकऱ्यांमधून तयार होताना दिसत नाही। आज राज्यकर्ते खूप झाले, आज पुढारी खूप झाले, परंतु रयतेच्या डोईवरती सुखाचं छत्र धरणारे राजे शिवाजी मात्र आज आम्हाला आमच्या राज्यकर्त्यांमधून तयार होताना दिसत नाही। आज आमची ऐन तारुण्याच्या काठावरती असणारी पोरं मरणाच्या सरणावरती झेपावतात, दारू गुटखाने आफू खातात आणि मरणाला कवटाळतात, परंतु जाज्वल्य राष्ट्रभक्तीनं फुललेला एकही संभाजी राजा मात्र आज आम्हाला आमच्या तरुणांमधून तयार होताना दिसत नाही। आयुष्यामध्ये तुम्ही प्रवास खूप केला असेल, खूप घाट पाहिले असतील, पण मित्रांनो एक लक्षात ठेवा, आयुष्याच्या वाटेवरचा सगळ्यात अवघड घाट कोणता असेल तर तो उंबरठा घाट आहे। कारण समाजसेवेचं व्रत जर हातात घ्यायचं असेल ना तर आधी घरच्यांशी तुम्हाला संघर्ष करावा लागतो, ते विचार आधी आमच्या घरच्यांच्या मनामध्ये रुजवावे लागतात आणि त्याच्यानंतर जगासाठी आपल्याला बाहेर पडावं लागतं। जर तुम्हाला गावाशी संघर्ष करायचा असेल ना तर तुमचं घर सोबत असणं गरजेचं आहे, तालुक्याशी संघर्ष करायचा असेल ना तुमचं गाव सोबत असणं गरजेचं आहे, जिल्ह्याशी संघर्ष करायचा असेल ना तालुका सोबत असणं गरजेचं आहे, परंतु क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा संघर्ष मात्र स्वतःच्या घरातून चालू झाला। साताऱ्यातलं कडगुण मूळ गाव आणि त्या ठिकाणी त्यांचे पंजोबा काम करत होते। पेशवाईचा नुकताच कष्ट झालेला होता आणि कुठेतरी काहीतरी बदल येऊ घातलेले होते। त्याच वेळेस पेशव्यांचे जे काही कुलकर्णी होते ते अनावश्यक असा कर गोळा करत होते। महात्मा ज्योतिराव फुलेंच्या ती गोष्ट लक्षात आली
त्यांना सहन होईना म्हणून त्यांनी त्या कुलकर्ण्याचा खून केला आणि थेट पुणे गाठलं. पुण्यात आले, राहायला लागले आणि काय उद्योग व्यवसाय करायचा म्हणून फुलांचा व्यवसाय चालू केला आणि त्यांचं जे मूळ आडनाव होतं गोरे, ते गोरे आडनाव बाजूला पडलं आणि फुले आडनावाने त्यांना त्यांची पुढची वाटचाल चालू केली. त्या ठिकाणी ज्योतिराव फुलेंचे वडील गोविंदराव स्वभावाने अतिशय प्रामाणिक आणि सरळ आणि साधा माणूस होता. ज्यावेळेस ज्योतिराव फुलेंचा जन्म झाला, ज्योतिराव फुले लहानाचे मोठे होत होते, त्यावेळेस त्यांनी ज्योतिराव फुलेंना शाळेमध्ये घातलं आणि शाळेमध्ये शिक्षणासाठी घातल्यानंतर ज्योतिराव फुले कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते, हुशार होते. आजूबाजूच्या लोकांच्या ही गोष्ट ध्यानात आली आणि ध्यानात आल्यानंतर ज्योतिराव फुलेंना शिक्षणापासून परावृत्त केलं पाहिजे, दूर केलं पाहिजे, नाहीतर हा पोरगा पुढे जाऊन आपल्याला बुडवील ही शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागली. त्यांनी गोविंदरावांचे कान भरायला सुरुवात केली आणि गोविंदरावांनी त्यांचं ऐकलं. कुठेतरी धर्म बुडेल, कुठेतरी पाप होईल, कुठेतरी पोरगा वाईट मार्गाला जाईल ही भावना त्यांच्या मनामध्ये रुजली गेली आणि ज्योतिराव फुलेंना शिक्षणापासून दूर केलं गेलं. परंतु मित्रांनो, कोणालाच कधीच कोणता सूर्य झाकता येत नाही असं म्हणतात ते खरं आहे. आणि पुन्हा एकदा गफ्फार शेख मुन्शी म्हणून एक मुस्लिम गृहस्थ होते, त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी गोविंदरावांची समजूत काढायला सुरुवात केली. पोरग हुशार आहे, त्याला शाळेमध्ये पाठवा. गोविंदरावांना ती गोष्ट मान्य झाली आणि गोविंदरावांनी पुन्हा एकदा ज्योतिराव फुलेंना शाळेत घातलं. आता मित्रांनो, काही जणांना पटेल, काही जणांना रुचेल, पण एक गोष्ट मात्र स्वतःच्या हृदयामध्ये कोरून ठेवा. कोणत्याच जातीतली आणि कोणत्याच धर्मातली सगळीच माणसं चांगली नसतात आणि कोणत्याच जातीतली आणि कोणत्याच धर्मातली सगळीच माणसं वाईट नसतात. वाईट असतो तो त्यांचा विचार किंवा वाईट असते ती त्यांची प्रवृत्ती. त्यामुळे आम्ही आमच्या बाबतीत धर्म, जात, पंथ याचा द्वेष करण्यापेक्षा वाईट विचारांचा द्वेष केला पाहिजे आणि चांगले विचार आम्ही अंगीकारले पाहिजे. मग आयुष्य जगत असताना प्रत्येकाला एक ध्येय असलं पाहिजे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की आयुष्यामध्ये पुढे जात असताना सगळ्यात महत्वाचा कोण असेल तर तो गुरु महत्वाचा असतो. मग त्यांनी गुरु मानलं कुणाला? संत कबीरांना त्यांनी गुरु मानलं आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु मानलं. जगाच्या पाठीवरती सगळ्यात श्रेष्ठ विचारवंत जे होते त्यांच्यापैकी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं जातं आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला गुरु महात्मा ज्योतिराव फुलेंना मानतात. त्याचं खरं मर्म समानतेत होतं, समतेत होतं, मानवतेत होतं आणि हे सगळे घटक त्यांनी आपल्या संविधानामध्ये घेतले आणि तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. परंतु त्याच्यासाठी ध्येय प्रामाणिक असणं गरजेचं आहे. आम्हाला उचित ध्येयापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. याचं तात्पर्य काय? ज्याचं काम त्यानं केलं पाहिजे. तुमच्या वाटेला आलेली जबाबदारी तुम्हाला घेता आली पाहिजे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले असतील, त्यांनी त्यांचं उद्दिष्ट, त्यांचं ध्येय गाठलं, त्यांचं काम केलं, त्यांचं कर्तव्य पार पाडलं. पण तुमच्या आमच्या खांद्यावरती असणारी जबाबदारी मात्र आम्हाला पेलता आली पाहिजे आणि त्यांनी घालून दिलेले आदर्श सुद्धा आम्हाला पाळता आले पाहिजेत, जपता आले पाहिजेत. ही खुणगाट तुम्ही आम्ही आमच्या मनाशी बांधणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा जीवन प्रवास बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या आयुष्यातले ठराविक प्रसंग मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. या माणसाचं कार्य जर तुमच्या समोर मांडायचं म्हटलं ना तर 2-3 तासाचा वेळ सुद्धा पुरणार नाही. एवढं मोठं कार्य क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे. परंतु ठराविक घटना तुम्ही आम्ही ध्यानात घेणं गरजेचं आहे. त्या काळची परिस्थिती काय होती एक लक्षात घ्या. समाज व्यवस्थेमध्ये आलेली परिस्थिती तुम्ही आम्ही निर्माण केलेली असते. ज्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले सत्य धर्म सांगतात त्यावेळेस ते असं सांगतात की तुम्ही आणि आम्ही एकाच ईश्वराची लेकरं आहोत. तुम्हाला आणि आम्हाला वेगळा ईश्वर नाही. जन्म देत असताना या ईश्वरानं जात निर्माण केली नाही, धर्म निर्माण केला नाही, तर माणूस निर्माण केला. त्याच्यामुळे ईश्वराची पूजा करत असताना तुम्हाला मध्यस्थाची गरज नाही, अंतःकरणापासून श्रद्धा असणं गरजेचं आहे आणि एकच ईश्वर मानणं गरजेचं आहे. हे खऱ्या अर्थानं तत्वज्ञान तुम्ही आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यावेळेची परिस्थिती मित्रांनो काय होती? त्यावेळेस हातामध्ये आमच्या मडकं असायचं, पाठीला झाडू असायचा, कमरेला गाठ बांधलेली असायची आणि आम्हाला रस्त्यानं चालायला लागलं आणि आमची पावलं जर उमटली ना तर त्या झाडूला ती पावलं आम्हाला पुसायला लागायची. आम्हाला थुंकायचं म्हटलं ना तर हातात असणाऱ्या मडक्यामध्ये आम्हाला थुंकावं लागायचं. आम्हाला रस्त्यानं चालायचं म्हणलं ना तर आमची सावली दुसऱ्याच्या अंगावर
वरती पडणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी लागायची. मग आमचे पूर्वज काय करायचे, दुपारी 12चा सूर्य डोक्यावर आला ना मग घराच्या बाहेर पडायचे आणि रस्त्याला चालताना काळजी घ्यायचे, माझी सावली दुसऱ्याच्या अंगावर पडू नये. मला थुंकू वाटतंय ना तर मी थुंकायचं नाही, जर मी जमिनीवरती थुंकलो ना तर त्याचा विटाळ होईल, त्याची शिक्षा मला मिळेल. हे सगळं त्यावेळेचे आमचे पूर्वज सहन करत होते. अशा परिस्थितीत जे पूर्वज राहत होते ना तेव्हापासून बंड क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं ते इथपर्यंत आलं की आम्ही आमचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवला. त्यामुळे एक लक्षात ठेवा, कधी तुम्ही पुण्याला गेला आणि पुण्याला गेल्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर नतमस्तक झाला ना, नक्की व्हा. तुमची श्रद्धा आहे, संविधानानं दिलेला तो अधिकार आहे. परंतु कधीतरी त्या भिडेवाड्याकडे सुद्धा बघा आणि तिथं सुद्धा नतमस्तक व्हा. कारण तुम्ही आज एक कलेक्टर आहे, साहेब आहे, महिला म्हणून आहे, सरपंच आहे, आमदार आहे, खासदार आहे. हा हक्क आणि अधिकार कोणामुळे मिळाला असेल ना तर तो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंमुळे मिळाला आणि सावित्रीबाई फुलेंमुळे मिळाला. ही गोष्ट खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंना कार्य सुरू करायच्या आधी त्यांना वाटत होतं, पुस्तकं वाचत होते, वेगवेगळे पुस्तकं वाचत असताना विचारमंथन करत होते. त्यावेळेस त्यांची एक गोष्ट लक्षात आली. थॉमस पेन नावाचा एक परकीय विचारवंत होता. त्या विचारवंताने एक पुस्तक लिहिलं होतं, राईट्स ऑफ मॅन, मानवी हक्क, माणसाचे हक्क काय असले पाहिजे. तुम्ही आम्ही आज जन्माला आल्यानंतर आपण चौकात उभा राहतो, भाषण करतो, बोलतो, मतदान करतो, पाहिजे ते काम करतो, पाहिजे तिथं जाऊन राहतो, पाहिजे तिथं प्रवास करतो. हे हक्क तुम्हाला आम्हाला संविधानानं दिलेले आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही जीवन जगतोय. हे त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुलेंनी वाचलं आणि त्या थॉमस पेन नावाच्या विचारवंताचा सगळ्यात मोठा प्रभाव कुणावर झाला असेल तर तो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंवर झाला आणि संत कबीरांचा प्रभाव सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंवर झाला. आणि खऱ्या अर्थानं तिथून पुढे त्यांचा संघर्ष चालू झाला. नेवसे पाटलांची जी मुलगी होती सावित्रीमाईंसोबत त्यांचा विवाह झाला आणि समाजसेवेचं व्रत चालू झालं. वडिलांनी विरोध केला, घरातून बाहेर पडावं लागलं. त्यावेळेस तुम्ही आम्ही विचार करा, आमची पत्नी असेल किंवा पत्नी म्हणून आपण असाल तरी आपली भूमिका काय असते. आपल्याला जमीन आहे, जुमला आहे, पैसे, आयुष्यवाराने जीवन जगण्याचं आपल्याला सगळं उपलब्ध आहे. तरी सुद्धा या माऊलीनं आणि या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्वतःचं घर सोडलं आणि समाजासाठी बाहेर पडले. ज्यावेळेस ते समाजासाठी बाहेर पडले लोक हसायला लागले. एवढा श्रीमंताचा पोरगा आहे, घरी सगळं सुख समृद्धी समाधान आहे, तरी सुद्धा घर सोडून बाहेर पडतोय. परंतु महात्मा ज्योतिराव फुले सांगत होते, जीवन कसं जगायचं हे मला समजलेलं आहे, जीवनाचा अधिकार मला माहिती आहे, मी शिक्षण घेतलेलं आहे. परंतु अंधारात खितपत पडलेली ही जी माणसं आहेत ना, या माणसांना एक नवीन प्रकाशवाट मला दाखवायची. म्हणून खऱ्या अर्थानं हे जे जोडपं आहे ते जोडपं बाहेर पडलं हे लक्षात ठेवा. महात्मा ज्योतिराव फुलेंनी जीवन जगत असताना अनेक कार्य केलेले. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कार्य कोणतं असेल तर माझ्या माय माऊलीसाठी शिक्षणाची दारं या महात्म्यानं खुली केली. सुरुवात इथून होती जिथं माणसाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, अस्पृश्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, तिथं महिलांसाठी शिक्षण चालू करावं हा विचार तर खूप दूरचा होता. तरी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंनी जशी अस्पृश्यांसाठी शाळा चालू केली तशीच महिलांसाठी शाळा चालू करण्याचा एक संकल्प स्वतःसमोर मांडला. प्रश्न सगळ्यात मोठा असा होता की त्या मुलींना शिकवायचं कुणी. मग त्यांच्या डोक्यात विचार आला, माझी बायको घरात आहे, आपण बायकोला शिक्षिका म्हणून त्या ठिकाणी प्रशिक्षित करू. सावित्रीमाईंना त्यांनी विचार बोलून दाखवला. सावित्रीमाईंनी होकार दिला. क ख ग ग बाराखडी चालू झाली. सावित्रीमाई शिक्षित झाल्या. आता प्रश्न निर्माण झाला, शाळा चालू कुठं करायची. त्यांचाच मित्र होता आणि खऱ्या अर्थानं भिडेवाड्यामध्ये शाळा चालू झाली. शाळा तर चालू झाली, पुढचा प्रश्न निर्माण झाला, या शाळेमध्ये शिकायला येणाऱ्या मुली येणार कुठून. कारण त्यावेळी प्रत्येकाच्या मनावरती पगडा होता, शिक्षण हे पाप आहे, शिक्षण घेतलं तर धर्म बुडतो, शिक्षण घेतले तर विचार वाईट होतात, मुलं वाईट संगतीला जातात. मग ज्योतिराव फुलेंनी घर तपासलं, गोरगरिबांच्या दारात गेले, त्यांना समजावून सांगितलं आणि मग नंतर मात्र ती पालक मंडळी घरातली पोरगी पोत्यात टाकायची, पाठीवर घ्यायची आणि तरकारी बाजारला चालवल्यासारखी पाठीवर घेऊन शाळेत न्यायची, पोत्याचं तोंड उघडायचं आणि पोरगी शाळेत टाकायची. तुम्हाला आम्हाला काय माहित, तुमचा आमचा एखादा पूर्वज सुद्धा त्या पोत्यातून शाळेसाठी गेला असेल म्हणून तुम्हाला नाही आम्हाला आज खऱ्या अर्थानं सुखाचे दिवस आले असतील. पोरी शिकायला लागल्या, कुठेतरी गोष्ट पुढे जायला लागली, पैशाची अडचण निर्माण व्हायला लागली.
ज्योतिराव फुलेंनी स्वतःची प्रॉपर्टी विकली आणि त्या ठिकाणी शिक्षण संस्था चालू केली. पोरी शिकायला लागल्या, परीक्षेचा काळ ठरला, दिवस ठरला, वेळ ठरले आणि त्याच वेळेस त्या पोरींच्या परीक्षा पाहण्यासाठी तुमच्या आमच्यासारखी त्या काळात 3000 लोक एकत्र जमली. मुलींना उभा करण्यात आलं. कोण पाठांतर करत होतं, कोण वाचून दाखवत होतं, कोण बाराखडी म्हणत होतं. एक मुलगी तारकन उभा राहिली आणि अप्रतिम निबंध त्या सगळ्या जनसमुदायासमोर त्या पोरीने उभा केला. जणू काही चित्रस्थावर उभा राहिलं. इथल्या व्यवस्थेला त्या युलेशा पोरीने प्रश्न विचारला आणि तिचा पहिला नंबर आला. पहिला नंबर आल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यानं विचारलं, बाळा तुला बक्षीस काय पाहिजे? त्या पोरीनं कपडे मागितले नाही, त्या पोरीनं खेळणं मागितलं नाही. त्या पोरीने सांगितलं, मी तर शिकले, माझ्या बहिणी शिकल्या पाहिजे, आम्हाला वाचनासाठी पुस्तकं पाहिजे, म्हणून एक काम करा, एखादं वाचनालय जर देता आलं ना तर आम्हाला वाचनालय द्या. त्या मुलीचं नाव होतं मुक्ता साळवे. हीच मुक्ता साळवे जिला सावित्रीबाई फुलेंना घडवलं, त्या मुक्ता साळवेनं वाचनालय मागितलं. आजची परिस्थिती काय आहे? आमचे आई वडील थोडंफार जरी आम्हाला बोलले तरी आमच्या मनाला लागतं. आम्ही घर सोडतो, करत तर काहीच नाही, उलट आईबापाच्या जीवाला घोर. परत संध्याकाळी घरी येतो, अभ्यासाच्या नावानं बोंबाबोंब आणि आमच्या मनात मात्र त्या ठिकाणी कोणताच उद्देश किंवा उद्दिष्ट नसतं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाचा अधिकार दिला, त्याचा फायदा काय झाला तुमच्या माहितीसाठी सांगतो. महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या ठिकाणी स्त्रियांना अधिकार देत असताना स्वतःच्या बायकोला सुरुवातीला अधिकार दिला. जगाच्या पाठीवरती पहिले एकमेव जोडपास आहे की जिथं बायकोने सुद्धा समाजासाठी वाहून घेतलंय, नवऱ्यानं सुद्धा समाजासाठी वाहून घेतलंय. आणि त्यांनी जो दत्तक मुलगा घेतला होता ना, डॉक्टर यशवंत, त्याचा सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या आमची सेवा करताना मृत्यू झालेला आहे. आई, वडील आणि मुलगा तिघांचं सुद्धा निधन तुमच्या आमच्या समाज व्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी झालेलं आहे. शिक्षणाची दारं त्यांनी खुली केली. उकरड्यावरती खेळणारी आमची पोरं शिक्षणाच्या दरवाजात आली, दरवाजातून वर्गात बसायला लागली. एका बाकड्यावरती बसली, परंतु एका बाकड्यावरती बसलेल्या 2 पोरांच्या मनातली जात मात्र आजही आम्ही काढू शकलो नाही. ही वस्तुस्थिती तुम्हाला आम्हाला मान्य करावी लागेल. तुम्हाला तेच सांगायचंय पोरांनो, ज्यावेळेस आपण शिक्षण घेतोय ना त्यावेळेस आपल्या समोर सुद्धा एक प्रेरणा असणं गरजेचं आहे आणि ती प्रेरणा आपल्या आई वडिलांची असली पाहिजे. जगाच्या पाठीवरती तुमच्यासारखे दिसणारे, तुमच्यासारखे असणारे, तुमच्यासारखे हसणारं एकही व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवरती दुसरं कुणीच नाही. तुम्ही एकमेव असं आहात की तुम्ही तुमच्यासारखे दिसता, बोलता, चालता आणि वागता. मग जर जगाच्या पाठीवरती तुमच्यासारखा असणारा व्यक्ती एकही नसेल तर जी ताकद तुम्हाला मिळालेली आहे ती ताकद तुमच्याकडे जगा वेगळी आहे. फक्त तुम्हाला ती सिद्ध करायची आहे, पण सिद्ध करण्यासाठी संघर्ष सुद्धा करावा लागतो. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गवताच्या पात्याला जिवंत राहण्यासाठी ऊन, वारा आणि वादळ सोसावं लागतं. तुम्ही तर जिवंत आडमाशाची माणसं आहात. अडचणी तुमच्या पुढे येणार आहे, संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे, परंतु तो संघर्ष करत असताना तुम्हाला आणि आम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागणार आहे. परंतु ते अस्तित्व निर्माण करत असताना ज्या पूर्वजांनी, ज्या महापुरुषांनी जी कामं केलेली आहेत त्याची जाणीव सुद्धा तुमच्या आमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. मित्रांनो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणासाठी शाळा चालू केल्या एवढं आपल्याला माहिती आहे. परंतु टाटा, बिर्ला आणि अंबानी यांच्यापेक्षा मोठे उद्योजक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले होऊ शकले असते, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्याचं कारण असं आहे की तुमच्या आमचे पूर्वज शेती करायचे आणि शेती करत असताना आमच्या शेतीसाठी पाण्याची व्यवस्था नव्हती. ज्यावेळेस पाऊस पडेल त्याच्यावरती जे पीक येईल तेवढं पीक घ्यायचं, तेवढंच खायचं, तसंच राहायचं आणि आयुष्य जगत जगत पुढे जायचं. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी सरकारला पत्र लिहिलं की माझ्या शेतकरी बांधवांसाठी एका धरणाची व्यवस्था झाली पाहिजे. ही गोष्ट तुम्हाला आम्हाला जास्त माहित असणं गरजेचं आहे, म्हणून आवर्जून सांगतो. सरकारनं ती गोष्ट मान्य केली आणि मान्य केल्यानंतर खडकवासला धरणाचं काम चालू झालं. खडकवासला धरणाचं काम चालू झाल्यावरती त्या ठिकाणी दगड पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट कुणी घेतलं असेल तर ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी घेतलं. आणि ते कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर त्यांच्या एक गोष्ट अशी लक्षात आली की सरकार जेवढं पैसे देत आहे, जेवढा पगार देतोय तेवढा इथल्या कामगारांना मिळत नाही आणि जगाच्या पाठीवरती असणारी
पहिली कामगार संघटना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्थापन केली आणि त्या ठिकाणी कामगारांना न्याय देण्याचं काम केलं. येरवड्याचा पूल असेल, कात्रजचा बोगदा असेल, भंडारदऱ्याचं काम असेल, अशी अनेक कामं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कंपनीने केली. मग तुम्ही म्हणाल कंपनीच काढली होती तर येणारा पैसा सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंनी घेतला असेल. हो, घेतला ना. मग त्यातून काय केलं? त्यांनी त्या ठिकाणी शाळांची संख्या वाढवली, मुलींना प्रोत्साहनपर अनुदान दिलं. ते इतक्यावरच थांबले नाही, तर त्यांना माहिती होतं हे मस्तक सुधारायचं असेल आणि ते कुणापुढे नतमस्तक व्हायचं नसेल तर पुस्तक वाचणं गरजेचं आहे. म्हणून एक पुस्तक प्रकाशन करणारी कंपनी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्थापन केली आणि पुस्तकांचा छपाई कारखाना चालू झाला. ते तेवढ्यावरच थांबले नाही, तर दररोज येणाऱ्या ज्या बातम्या होत्या त्या बातम्या माझ्या माणसांनी वाचल्या पाहिजेत, इथल्या व्यवस्थेला आपण जाब विचारला पाहिजे. याच्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी एक वर्तमानपत्र चालू केलं आणि त्याच्यासाठी हा सगळा खर्च केला. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आम्ही आमचं काम करत असताना चांगल्या स्वभावाचे आणि वाईट स्वभावाचे दोन्ही लोक आपल्याला मिळणार आहेत. तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंना सुद्धा मिळाले. पण आपण कोणाच्या नादाला लागायचं आणि कोणाच्या नादाला लागायचं नाही हे तुम्हाला आम्हाला ठरवता आलं पाहिजे. ज्याला प्रगती करायची, ज्याच्या समोर उद्दिष्ट ठरलेलं आहे, त्यानं काबाड कष्ट केले पाहिजे आणि उद्दिष्टापर्यंत पोहोचलं पाहिजे. एकदा एका जंगलामध्ये गाढव आणि वाघ बोलत बसले होते आणि बोलत असताना त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या आणि गप्पा रंगल्यानंतर गाढव म्हटला, सांग बाबा वाघोबा, गवताचा रंग कसा दिसतोय? वाघ म्हटला, हिरवा दिसतोय. गाढव म्हटला, मूर्खेच का तू? गवत लाल असतं, गवत कुठे हिरवा असतं का? आता वाघाला काय पाहिजे, त्याच्या नादी लागायला नको. वाघ म्हणला, नाही नाही, हिरवाच रंग असतो. दोघांची भांडणं विकोपाला गेली. आता मग काय करायचं? दोघांनी ठरवलं जंगलाचा राजा सिंहाकडे जायचं आणि सिंहाकडे जाऊन आपण न्याय मागायचा. दोघ जण सिंहाला शोधायला लागले. सिंहाला शोधत असताना एका टेकाडावर सिंह ऐटीत बसला होता. त्या सिंहाच्या दरबारात दोघ जण गेले आणि गेल्यानंतर गाढवाने सिंहाला विचारलं, राजे तुम्हीच सांगा गवताचा रंग कसा असतो? सिंह म्हणला, अरे नक्की झालंय काय? तर तो म्हटला, मी वाघाला सांगतोय गवताचा रंग लाल असतो. वाघ म्हणतोय गवताचा रंग हिरवा असतो. सिंह म्हणला, वाघ मूर्ख आहे, वाघाचं चुकलंय, गवताचा रंग लालच असतो. गाढव बरोबर आहे. गाढव आनंदानं उड्या मारायला लागला, त्याला आनंद झाला. गाढव दरबारातून बाहेर निघालं, पण त्याच्या लक्षात आलं आता वाघ चुकलाय म्हणलं त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. ते पुन्हा सिंहाकडे गेलं, म्हणला, राजे तो चुकला हे तुम्ही मान्यच केलंय, पण आता त्याला शिक्षा द्या. सिंह म्हणला, वाघानं 5 दिवस काहीच खायचं नाही, डरकाळी फोडायची नाही आणि पाणी सुद्धा प्यायचं नाही, ही शिक्षा त्याला 5 दिवस. गाढव आनंदानं उड्या मारत गेलं, शिक्षा लागू झाली. पण वाघ म्हणला, राजे शेवटी एक प्रश्न विचारायची संधी द्या. माझा प्रश्न असा आहे की गवताचा रंग हिरवा असतो हे तुम्हाला माहिती आहे, गवताचा रंग हिरवा असतो हे मला माहिती आहे आणि गाढव चुकीचं सांगतो हे पण तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा शिक्षा मला का दिली? सिंह म्हणला, अरे मूर्खा, ते गाढव आहे, तू वाघ आहे, गाढवाच्या नादी लागू नये एवढं तुला समजत नाही म्हणून तुला शिक्षा दिली. सांगाय